अन्यथा दोन्ही खेळाडूंना आपण इथे योग्य त्या संघावरती कारवाई करू. चेतन सपकाळ आणि दुसऱ्या बाजूला सचिन. षटक क्रमांक पहिलं धनंजय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. ज्यांच्या खुशीने नंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ. ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती. आणि ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न आपल्या खांद्यावरती झेललेलं पेललं ते राजा शंभू छत्रपती. जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि या देशासाठी या भारतभूमीसाठी ज्या ज्या महापुरुषांनी प्राणाची आहुती दिली अशा सर्व महापुरुषांना आणि वीरांना प्रथमतः त्रिवार अभिवादन. समस्त ग्रामस्थ पिरंगुट आयोजित रायझिंग स्टार करंडक 2025 स्पर्धेचा आजचा असणारा हा चौथा दिवस. या चौथ्या दिवसाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं मी रायझिंग स्टार पिरंगुट त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ पिरंगुटकरांच्या वतीने मी स्वतः मावळ भूषण सुमित सोनवणे, माझे क्रिक हिरोचे गुणवंत स्कोरर आमचे ऋतुराजी करेकर, आमचे कॅमेरामॅन सचिन राठोड के कंपनी, त्याचबरोबर आमचे क्रिक लाईव्ह टॉटिंगचे असणारे टेक्निशियन ज्यांना आम्ही मिनी लॅपटॉप म्हणून मात्र ज्यांना ओळखतो आम्ही जी भुजबळ, त्याचबरोबर आमचे असणारे तिन्ही ऑफिशियल पंच मी यांच्याही वतीने, त्याचबरोबर आमचे डीजे ऑपरेटर डीजे तुषार, डीजे दशरथ, विघ्नवर्थ ऑडिओचा सूरज दादा कांजणे, ज्याचा आवाज आपण ऐकतोय आज नक्कीच योगेशजी सावळे, आमचे स्वप्नीजी कपिले सर असतील, त्याचबरोबर अतुलजी रोंगे, अक्षयजी मुरमुरे या ऑफिशियल तिन्ही पंचांच्या वतीने तुमचं सर्वांचं रायझिंग स्टार करंडक 2025च्या या सोहळ्यामध्ये स्वागत करतो आणि घेऊन जातो सामन्याकडे. आजचा सामना क्रमांक आपण इथे मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. तिसरा सामना आहे रुद्राय 11 पुनावळे वर्सेस आपण पाहिले तर स्टार 11 घोटावडे. या दोन संघांमध्ये असणारी मॅच. सचिन गवळी भैरव यादव ही जोडी मैदानामध्ये असताना पहिली विकेट आलेली आहे. धनंजय घोडांबे बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. बॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न येतो होता, पायावरती चेंडू जाऊन आदळलाय, फेकी होतीये तिथे आणि तोपर्यंत लेग बायच्या रूपाने सिंगल घेतली जाणार आहे. एक धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय दाफलकावरती 11 धावा आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना क्रिकेट ब्रॉडिंगच्या माध्यमातून घरबसल्या प्रेक्षकांचा जोडला जातोय. त्यांचंही स्वागत पिरंगोट नगरीमध्ये रायझिंग स्टार करंडक मध्ये. प्रत्येक दिवसाची सुरुवात करत असताना आपण अखंड महाराष्ट्राचे आरादैवत कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज राजांच्या आरतीने मात्र सुरुवात करतोय. एक ऊर्जा देणार हे नाव यावेळेस मोठा फटका लॉंग ऑफ मध्ये. ओहो, सचिन गवळीला हे जीवदान आहे. सचिन गवळीला जीवदान देणं म्हणजे संकटांना तुम्ही निमंत्रण दिल्यासारखं आहे आणि तेच आपल्याला इथे पाहायला मिळालं. सचिन गवळीचा कॅच इथे ड्रॉप केलाय. स्कोरबोर्ड आता मात्र बघायचंय, एक षटकाचा खेळ संपलाय. 12 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. आज एकच प्रयत्न आयोजकांचा आहे की दिवसभरामध्ये आम्हाला सगळे सामने पूर्ण करायचेत. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. 1 लाख रुपयाचं बक्षीस असणारी क्रिकेटची स्पर्धा आहे. वैयक्तिक पारितोषिकांची भरघोस अशी असणारी क्रिकेटची स्पर्धा आज मैदानामध्ये बघायचं. आता सामना क्रमांक 3 सचिन गवळीला मिळालेले जीवदान. रावेचं क्रिकेट या खेळाडूने गाजवलं, मावळचं क्रिकेट गाजवलं, मुळशी तालुक्याचं क्रिकेट गाजवतोय. त्याचबरोबर काही दिवस आपण पाहिले तर काही वर्ष ह्या खेळाडूने
एक व्यावसायिक क्रिकेट दर्जाचा देखील तो दर्जा गाठलेला आहे तो सचिन गवळी आहे. समोर आता मात्र बघायचं त्याला रोखण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर शिवम गोडांबे. शिवमला मात्र देखील आज स्वतःला सिद्ध करावं लागेल, कारण सचिनला जीवदान मिळाले ना, त्याला रोखायचंय. आकुटप्याचा बॉल होता, शफल झाले, जागा बनवली, चेंडूला पाठवलंय डीप स्क्वेअर लेग मध्ये, मनगडात आहे जोर, कडक मारलाय फोर, 4 धावा. थँक्यू डीजे. शिवमचं स्वागत इथे या चौकाराने केलेलं आहे. 16 धावा स्कोरबोर्ड वरती आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. सचिन गवळी हे वादळ मैदानामध्ये तुम्हाला थांबवायला लागणार आहे. 11 स्टार गोटावडी टीम. हे वादळ डोकेदुखी ठरू शकतं. शिवम तयार आहे. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा उडवलाय उडी 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 और ये गेंद सीधा स्टैंड में जाके जुड़ी, सिक्सर. जबरदस्त स्ट्रोक, षटकार इथे मैदानाच्या मध्ये खेचलाय. आता सचिन गवळी तर फॉर्म मध्ये आलाय, परंतु आमचे डीजे ऑपरेटर तुषार सर देखील फॉर्म मध्ये आलेत. डीजे तुषार. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा शिवम ओव्हर दी विकेट. यावेळेस बॅकफुटला गेले, पंच केल्या बॉलला, शॉटॅक्सचा कव्हरच्या खेळाडूला मात्र बीट करत चेंडू चाललाय सीमारेषा पार, दन 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 करत धावा मिळताय 4, चौकार. चार धावा इथे मैदानामध्ये येत आहेत. 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 26 वरती धावफलक आहे. 26 रन. शिवम वरती प्रचंड मोठा आक्रमण. लोअर फुल टॉस, फॉलिंग स्वीप, उडवलाय चेंडूला आणि पाठवलाय. बंद में है दम, मिलेगा मैक्सिमम 6. थँक्यू डीजे तुषार. मंगेश तुषार सर सांगतायत गलती मारे से हो गई. चुका होतात माणसाकडून. षटकार आलाय. 32 धावा स्कोरबोर्ड वरती आहे, परंतु या सकाळ क्षेत्रामध्ये सचिन गवळीचं वादळ आलंय. पुन्हा एकदा मिड विकेटला कडक प्रहार आणि हा ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. सचिन गवळी नावाचं वादळ घोंगावतंय. वादळ नाही, ही तुफान आले. लोअर फुल टॉस, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न येतो. शॉट मिड ऑन मध्ये चुनलं, इथे फील्ड केलं जाईल. सिंगल तरी ती आली. स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल सचिन गवळी. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 39 धावा आहेत. 1 विकेट आली. पहिलं खेळाडू आपण पाहिलं आपण पाहिलं तर चेतन सापकडले. पहिल्याच बॉलवरती षटकार खेळल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती मात्र तो बाद झाला. भैरव यादव आल्यानंतर 2 चेंडू खेळले, 3 धावा त्याने बनवल्या, परंतु सचिन गवळीने हे सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. मी सांगितलं ना की या खेळाडूकडे जो अनुभव आहे, या खेळाडूने ज्या प्रकारचं क्रिकेट खेळलंय, ज्या प्रकारची त्याची क्षमता आहे, या सीझन मध्ये ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग देवरूडच्या मैदानावरती जी स्पर्धा पार पडली, त्याही क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ऍज अ कॅप्टन म्हणून सचिन गवळीला मी त्या स्पर्धेमध्ये पाहिलंय. म्हणजे या खेळाडूच्या नावाची चर्चा नेहमी राहिली टेनिस क्रिकेट जगतामध्ये.
परंतु समोर म्हणायचं 11 स्टार गोटावडी टीम कमबॅक करायचं आहे. कमबॅक करता येतं. कमबॅकच्या शोधामध्ये तुम्हाला निघावं लागणार आहे. बॉल तयार धनंजय गोडांबे. पहिलाच बॉल होता खोलवर टप्प्याचा बॉल लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आय डीप मध्ये सिंगल घेतलीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एक धाव आली आणि या एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती आता धावा ज्या आहेत त्या 40 धावा. काल आम्ही एक गोष्ट आवर्जून पाहिली गेली तर खऱ्या अर्थाने दिवसभर खूप जबरदस्त सामने झाले. धावेंचा पाऊस पडला. विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाला. काल सगळ्यात एका षटकामध्ये 4 विकेट चैतन्य गोळे यांच्या आम्ही पाहिल्या. परंतु एक उणीव भासत होती आमचे निखिल भाऊंची. आज निखिल दादा मसूरकर आपल्या सोबत आहेत. त्यामुळे आज काल मला वाटतं स्पर्शेत धावेंचा पाऊस पडला. विकेटचा पाऊस पडला. पैशाचा पाऊस काल कमी होता. आज ती उणीव भरून काढतील निखिल भाऊ. प्रेक्षक काल म्हणत असतील निखिल भाऊ कुठे आहे. जोपर्यंत निखिल भाऊ आहेत तोपर्यंत आम्हाला काहीतरी इथे संधी निर्माण होणार आहे. सामन्याकडे जाऊयात. 41 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. परंतु निखिल भाऊंचं एक खासियत आहे. सकाळ सकाळ ते गरम होत नाही. ते दुपारनंतर गरम होतात. क्रॉस बॅट यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहे तिथे. चेंडूला फील्ड करतायत. थोडस जजमेंट आपण पाहतो. थोडेसे चाच पडताना आपल्याला पाहायला मिळाले. सिंगल आली आहे. एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड आता पुढे जाईल. धावफलकावरती 42. धनंजय गोडांबे 5-3 चेंडू त्याने टाकले. एकही मोठा फटका खेळू दिला नाहीये. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र दोन्ही फलंदाज इथे करतायत आणि हेच धनंजयला करायचंय. जर आपला एखादा गोलंदाज महागडा ठरलाय तर त्याची उणीव त्याचं जे धावफलक आहे ते आपल्याला कुठेतरी थांबवायचंय. समोर भैरव. यावेळेस चेंडू मात्र बघायचा आहे काय असणार आहे. वाईट +4 हा नशिबाचा चौकार. 4 धावा. तर आज आमचे निखिल भाऊ मसूरकर यांनी सांगितलं की नाही सर, आज फक्त आमची स्पर्धा आता आज आणि उद्याच आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच आम्ही प्रेक्षकांसाठी मात्र नक्कीच प्राइस लावतोय. प्रेक्षकांनी जर मैदानाच्या बाहेर झेल पकडला तर तुम्हाला 200 रुपये. एका हातामध्ये झेल पकडला तर तुम्हाला 300 रुपयाचा प्राइस आहे. पुढे सरसावत खेळून काढण्याचा प्रयत्न. पुन्हा इनसाइड एज. शॉर्ट थर्ड मॅन आणि गलीचा खेळाडू चेंडूला पाठमारा होतोय. पाता पाता चेंडू थांबत नाहीये. चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतात 4. हा चौकार. थँक्यू डीजे. आता मात्र इथे भैरवचा मी म्हणेल इथे तर गोलंदाजाला दोष देऊन फायदा नाहीये. बॅटची आतल्या बाजूची कडा होती. फलंदाज बीट झाले. विकेट किपर थर्डमॅन 5 लेगचे खेळाडू देखील बीट होताना आपल्याला पाहायला मिळाले. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. रुद्राय 11 पुनावळे संघाचा अर्धशतक पूर्ण होत आहे. ओ नो बॉल आणि इथे चेंडू सीमारेषा पार. भीमर चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता. आता स्टार 11 गोटावडे संघ म्हणत असेल अभी करे भी तो क्या करे. हा चौकार आहे. चार धावा. मला वाटतं या अतिरिक्त धावेंचा आज प्रचंड पाऊस आहे. काही सामने आम्ही असे बघितले जणू काही विदर्भमध्ये प्रचंड धावेंचा जसा पावसाचा दुष्काळ पडतो तसा दुष्काळ होता. या वर्षी आम्ही तो ओला दुष्काळ पाहिला. शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान होताना आम्ही बघितलेली आहेत. आता बघायचं आहे फ्री टॉन. पायावरती टाकले चेंडू होता. पुन्हा एकदा वळवण्यासाठी प्रयत्न जरूर होते फलंदाजाचे भैरवचे. परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क कुठलाही होऊ शकला नाही. पंचाने कळवले लेग बाईचा इशारा आहे. एक धाबीत आली. 57 वरती धावफलक आहे. सचिन गवळी आतापर्यंत 10 चेंडू खेळलेत. 31 बनवल्यात. 6 चेंडू मध्ये 8 बनवल्यात भैरव यादवने. त्यामध्ये महत्वाचे काय तर 10 धावा ज्या आहेत त्या अतिरिक्त या षटकामध्ये आलेल्या आहेत. अतिरिक्त आहेत. वेग दाखवण्याचा प्रयत्न धनंजय गोडांबे आतापर्यंत ते करतायत. लांबासा रडप त्याचा देखील आहे. रिदम खूप चांगला आहे परंतु नियंत्रण
ही एक महत्वाची बाब असते. यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू होता, पाहिजे तेवढं टायमिंग जुळू शकलं नाहीये, परंतु धनंजयने ज्या काही चुका केल्या ही विकेट या सगळ्या चुका पुसून टाकणार आहे. कारण सचिन गवळीची विकेट फार महत्वाची ती घेतली त्याने. यावेळेस आपण बघतोय षटक क्रमांक संपलं जाईल. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावा ज्या धाफलकावरती आम्ही या मैदानावरचा रेकॉर्ड पाहिले ऋतुराज सर की 12 चेंडू मध्ये 56 झालेले आहेत. या मैदानावरती धावा होतात. परंतु यावेळेस मी धनंजयचं एक कौतुक करेल, वेग खूप त्याच्याकडे आहे, प्रचंड वेग आहे, परंतु अचूक टप्पा नियंत्रण याच्यावरती त्याने थोडासा आता अभ्यास करणं गरजेचं आहे. नवीन नवीन बॅटर यावेळेस आपण बघतोय मैदानात दाखले ते होत आहेत. गीतेश बोरगे तो मैदानामध्ये आपण पाहतोय दाखले ते होत आहेत. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज देखील तयार. पहिल्याच बॉल यावेळेस ड्राईव्ह केल्या बॉलला वाह कल्पकता न जाकत दाखवली. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळत आहेत 4. हा चौकार. केसा मदिग गंगावन केसा मदिग गंगावन बुचुड्यात ग केवडा केसा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिले तर यावेळेस आता पुढे जाणारे धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 61 वरती धावफलक. सन्माननीय रवी भाऊ गोळे त्याचबरोबर दीपक जावळे या दोन्ही अतिथींचा या ठिकाणी शुभागमन होतोय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे. यावेळेस सूचित करायचा प्रयत्न होता. शॉर्ट फाईन लेगचे खेळाडू चेंडू कव्हर करतायत. विनंती करतो दोन्ही मान्यवरांना या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. आणि प्रत्येक आपण पाहतो तर हे जे मान्यवर येत आहेत आमचे रायझिंग स्टारचे प्रत्येक सदस्य आपण पाहिले गेले तर नक्कीच स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा मान सन्मान करण्याचा प्रयत्न करतायत. सकाळ क्षेत्रामध्ये सन्माननीय आमचे भूपेंद्रजी गोळे देखील आज आपल्यासोबत जोडले जात आहेत. त्यांचंही स्वागत आहे. 62 धावा 62 रन लॉस ऑफ 2 विकेट. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा योगेश मांडे पहिल्या चेंडूवरती चौकार आले. दुसऱ्या चेंडूवरती लेग बायची सिंगल. कोलबटा पॅचा बॉल यावेळेस उडवलाय खिलाडी के मस्तक पर दस्तक. मनगटी पॉवर जबरदस्त पाहायला मिळाली यावेळेस गीतेश बोरगेची. षटकार. गंगावन बुचुड्यात ग केवडा गाडीचा गोंडा लोळ काय अडुसष्ट धावा ज्या मात्र धाफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार. क्रॉस बॅट यावेळेस इथे खेळण्याचा प्रयत्न केलाय. माजी सरपंच सन्माननीय रामभाऊ पोळेकर यांचा देखील याच्याकडे आपण पाहतोय शुभागमन होतोय. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक स्वागत करतो. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक. याही वेळेस प्रॉपर टायमिंग होतं. एलिमिनेशन खूप जबरदस्त पाहायला मिळालं. बॉटम हँडचा खूप जबरदस्त वापर करतायत गीतेश बोरगे ऑन फायर. हा षटकार. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेस षटकार तर आपल्याला पाहायला मिळाला 74 धावा स्कोरबोर्ड वरती ज्या आहेत. 74 रन लॉस ऑफ 2 विकेट.
कट करायचा प्रयत्न होता, ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलाय बॉल, आउट ऑफ द ऑफ स्टंप. रिव्ह्यू आहे तुम्हाला, एक एक DRS आपण ठेवलेला आहे. फिल्डिंग टीमचा आपण पाहतो याच्याकडे DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम चा वापर आपण नक्कीच मैदानामध्ये जो करणार आहोत. प्रत्येक दिवसाची सुरुवात आपण पाहिलं तर ऋतुराज सर आपण अखंड महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवरायांच्या आरतीने करतोय. छत्रपती शिवरायांची गारद घेऊन आपण तो ऊर्जा सकाळ जत्रामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न निश्चितप्रमाणे करतोय. आणि असं म्हणतात ना की छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्यानंतर तुम्ही किती संकटामध्ये असू द्या, तुम्हाला ती वेगळी ऊर्जा येते, तुम्हाला एक वेगळा आत्मविश्वास येतो. छत्रपती शिवरायांचा इतिहासच असा आहे, तो नेहमी प्रेरणादायी राहिलाय, तुम्हाला संकटातून बाहेर निघण्यासाठी राहिलेला आहे. छत्रपती शिवरायांचं जीवनच तसं राहिलंय. हे जगावं कसं हे आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं, तर शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं. इट्स अ वाईट बॉल, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे छत्रपती शंभूराजेंनी आम्हाला शिकवलं. 75 धावा स्कोरबोर्ड वरती या षटकाचा शेवटचा बॉल. हॅलो, बोला तयार. कुलवटप्याचा बॉल, याही वेळेस आपण पाहतोय पायातला चेंडू होता, खोदून काढलाय कॉर्नरचा खेळाडू, त्याच्याही डोक्यावरून एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा ओलांडतोय. धावा मिळतात 4, चौकार. थँक्यू. 4 षटक संपलेले आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 79 धावा, 79 रन ज्या धावफलकावरती आपण पाहतोय धावा इथे नोंदवले गेलेले आहेत. आज दिवसभर खऱ्या अर्थानं नक्कीच आपण छत्रपती शिवरायांच्या इतिहासाबद्दल थोडस इतिहासामध्ये डोकावून पाहणार आहोत. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपण विविध अंगाने खऱ्या अर्थानं समजून घेतले पाहिजेत. छत्रपती शिवराय म्हटलं की आपल्याला 3च गोष्टी सांगितल्या जातात, प्रामुख्याने इतिहासकार देखील सांगतात. अफजल खानाचा वध, त्यानंतर आग्र्याहून सुटका आणि हिंदवी स्वराज्य स्थापन. छत्रपती शिवरायांचे खूप वेगवेगळे विविध पैलू, विविध गनिमे कावे हे नेहमीच प्रेरणा देणारे आहेत, आदर्श देणारे आहेत. शेवटचा षटक असेल आता मैदानामध्ये. निखिल गोडांबेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 79 धावा स्कोरबोर्ड वरती. बॉल तयार. लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा नक्कीच आता असेल. अतिरिक्त धाव यावेळेस आली. अतिरिक्त धाव स्कोरबोर्ड वरती 80 धावा. अतिरिक्त धावा कुठेतरी स्टार 11 गोठावडे संघाला मात्र कुठेतरी रोखणं गरजेचं आहे. बोल तयार. यावेळेस अगदी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये दूरवरून चेंडूला मात्र इथे खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट बॅकवर्ड डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडूची फेकी खूप चांगली होती. आणि यावेळेस फलंदाज बाद, विकेट. मधी ग झोपा फुलानं झोब्याचं ग मोती खरे, कानामध्ये ग झोपा फुलानं झोब्याचं ग मोती खरं. याला पदर काय काय संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं गेलं तर धावफलकावरती 81 धावा ज्या धावफलकावरती आहेत. योगेश कारले नवीन बॅटर यावेळेस मैदानामध्ये आपण पाहतोय दाखल ते होत आहेत. निखिल गोडंबे आलेत गोलंदाजीसाठी. 81 धावा. आखुटप्याचा बॉल घुमावलाय आणि चेंडूला पाठवलाय डीप मिड विकेटला, सीमारेषेच्या बाहेर. कडक प्रहार, षटकार. थँक्यू डीजे. षटकार इथे मैदानामध्ये येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. 87 वरती धावफलक जे आहे, धावेंचा डोंगर उभा राहिलाय. आतापर्यंत सर्वाधिक धावा बनवणारा संघ रुद्राय 11 पुनावळेचा संघ आहे.
सर्वात मोठं आपण पाहतोय धावफलक आता स्कोरबोर्ड वरती लागलेले 87 वरती अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 चेंडू मध्ये अजून कितपत धावा बनवल्या जाणार हे देखील आपल्याला मैदानामध्ये पाहायचं आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा बघायचं निखिल गोडांबे समोर असेल योगेश. त्यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता. लवंदी कार्पेट स्ट्रोक इथे खेळलाय. कॉर्नरच्या दिशेने चेंडू अडवला जाईल. फेकी खूप चांगली होती. 2 धावा तिथे रोखू शकलेले नाहीयेत. आपण पाहिलं गेलं तर क्रिकेट बद्दल कोणाला विचारलं तर क्रिकेटचा खेळ हा कुठून आला, क्रिकेट प्रगतशील कुठून झाला, क्रिकेट खेळ खरा खेळ कोणाचा, तर नेहमी आपल्याला उत्तर येतात की क्रिकेटचा खेळ हा इंग्लंडच्या देशामधून जगभरामध्ये आला. खोलवर टप्प्याचा बॉल होता यावेळेस. क्रॉस द बॅट. मी म्हणेल क्रिकेटच्या खेळामध्ये नियम किंवा त्याच्यामध्ये शिस्तता आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न इंग्लंडने केले असतील, परंतु क्रिकेटची मुळं, क्रिकेटची बीज याच भारतभूमीमध्ये रोवली गेलेली आहेत, हेही विसरून चालणार आहे आपल्याला. 90 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. क्रॉस बॅट यावेळेस खेळायचा होता. बॉलर ऑफ द हेड. हा चेंडू मात्र सरळ लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. फेकी खराब आहे. नशीब बलवत्तर आहे. कधी कधी अशा चुका न कळतपणे केव्हा होता, ज्यावेळेस तुमच्यावरती प्रेशर असतं, त्यावेळेस तुमच्यावरती दबाव असतो ना. तुमच्या भाषणामध्ये अनेक वेळा आला असेल, डोई बुडाला, डोई बुडाला, यशोदे तुझा काना डोई बुडाला. आणि श्रीकृष्ण ज्यावेळेस तो चेंडू आणण्यासाठी त्या काळ्या डोहामध्ये गेले, नागदेवाच्या फणीवरती ते नृत्य करत बाहेर आले. म्हणजे चेंडू फळीचा खेळ हा आताचा नाहीये. तर हीच भारताची साक्ष देणारा खेळ म्हणजे हा चेंडू फळीचा खेळ, आज ज्याला आपण क्रिकेट म्हणतो. फेकी पुन्हा एकदा जबरदस्त होती आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विकेट. सामन्याकडे आपण जाणार आहोत. पहिला डाव संपलेला आहे. यानंतरची देखील होणारी मॅच, त्या मॅचच्या दिशेने देखील आपल्याला जायचं आहे. टॉस आपल्याला करायचा आहे. तर चला, दोन्ही टीमचे कॅप्टन. यानंतरची होणारी मॅच, पहिलवान गणेश भाऊ तिकोणे क्रिकेट क्लब कुळे विरुद्ध भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी, या दोन संघांमध्ये यानंतरची होणारी मॅच आहे. तर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं. या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी रामभाऊ पोळेकर उपसरपंच आणि यांच्या शुभ हस्ते आम्ही या सामन्याचा टॉस करत आहोत. त्याचबरोबर सन्माननीय दीपक भाऊ आवळे आपल्याही शुभ हस्ते आम्ही सामन्याचा टॉस करतोय. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन पैलवान गणेश भाऊ तिकोणे क्रिकेट क्लब कुळे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी, या दोन संघांमध्ये यानंतरचा होणारा सामना आणि त्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. आमचे अतिथी मान्यवर आज आपल्या सोबत नक्कीच आपल्या सोबत आहेत आणि अतिथींच्या शुभ हस्ते आम्ही या ठिकाणी आज सन्मान करतोय, हा टॉस करतोय. आणि त्याचबरोबर जर आपण पाहिले गेले तर चर्चा तर आज दिवसभर आहे. खऱ्या अर्थानं प्रत्येक दिवसाची सुरुवात करत असताना ही छत्रपती शिवरायांच्या आपण आरतीने करतोय. आणि छत्रपती शिवराय आपले एक आदर्श आहे, एक ऊर्जा असतात, एक प्रेरणा स्थान आहे. टॉस होतोय. टॉस का बॉस कोण असेल, नाणेफेकीचा कौल कोणी जिंकलाय? तर कुळे संघाने टॉस जिंकलेला आहे. आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल.
सामन्याकडे आपण जाणार आहोत. पुन्हा एकदा पहिला डाव तर संपलेला आहे. धाबींचा डोंगर उभा राहिलाय. जाणार आहोत पुन्हा एकदा दुसऱ्या डावाला सुरुवात होत आहे. एकूण टार्गेट आतापर्यंत स्पर्धेतली सर्वाधिक टार्गेट आपण पाहतोय बनवलंय. 93 झालेले आहेत. 94 बनवायचे आहेत. 5 षटकामध्ये 94 धाव्यांचा पाठलाग आता करायचा आहे स्टार 11 घोटावडे संघाला. छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन तुम्हाला आता मात्र नक्कीच लढायचं आहे. लढायचं कसं आहे? छत्रपती शिवरायांनी आम्हाला शिकवले. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून राहिले. छत्रपती होते म्हणून मंदिरामध्ये राहिले कळस. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून सुरक्षित आहे अंगणामधली पवित्र तुळस. छत्रपती गेले म्हणून राहिले सुहाणीसींच्या कपाळावरचं यांचा यशकडे शुभागमन होतोय. त्यांचं बडपूर्वक स्वागत. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती विकेट आहे. एकोणतीस चेंडू आता 94 वाटत असेल सोबत. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन होतंय, ज्यांच्या वतीने मॅन सिरीज आणि बेस्ट फिल्डर साठी एक स्मार्ट एलईडी टीव्ही आणि स्पोर्ट्स शूज ज्याने आपल्या सौजन्य केलेले आहे. सन्माननीय चेतनदादा पवळे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. दाखल इथे मैदानामध्ये होतात आता वैभव शेळके आणि केत भेगडे ही जोडी असताना किरण बारसकर पहिले षटक हाताळत असताना यावेळेस फटका फसलाय आणि इथे काय टिपलाय झेल वैभव. लागोपाठचे दोन चेंडूवरती लागोपाठच्या 2 विकेट. आतापर्यंत आपण पाहिले गेले तर 2 विकेट हॅट्रिक पूर्ण झालेले आहेत. शिवम नांगरेने स्पर्धेतील घेतलेली पहिली विकेट हॅट्रिक. यावेळेस आपण बघतोय स्वीप केलाय बॉलला डीप लॉंगलेगच्या दिशेने चेंडूला पाठवलंय आणि इथे योगेश आले आणि योगेशच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार आहे. चार धावा स्कोरबोर्ड वरती आपण इथे मैदानाच्या मध्ये जे बघणार आहोत. 27 चेंडूंचा अजून खेळ शिल्लक. 90 धावा ज्या अजूनही जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत. किरण बारसकर आपण पाहतोय मात्र 2 चेंडूवरती 2 विकेट त्याने घेतल्या. धीम्या गतीचा चेंडू होता. फ्लाइट दिली होती, हवा दिली होती चेंडूला. चार धावा ज्या धाफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. 26 चेंडू शिल्लक आहेत. 90 बनवायचे. धावेंचा डोंगर उभा राहिलेला आहे आणि मला वाटतं आता धावेंचा डोंगर जर तुम्हाला हा फोडायचा असेल किंवा ते यशाचं शिखर तुम्हाला जर सर करायचं आहे तर त्यासाठी मला वाटतं तुम्ही आता ओंजळीने माती काढून चालणार नाही. खोरं फावडं घेऊनही चालणार नाही. तिथे तुम्हाला थेट आता पॉकलँड उभं करावं लागेल आणि मगच तुम्हाला डोंगर फोडता येणार आहे. 5 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 2 विकेट आलेले आहेत. एका बाजूला अनिकेत भेगडे मैदानामध्ये आता असतील. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो योगेश आहे.
योगेशच्या बॅटमधून एक चौकार येताना जो देखील आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस शफल झाले, जागा बनवली, उडवलाय चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या झोन मध्ये. एक टप्पा घेत चेंडू मात्र सीमारेषा पार. हा आलाय चौकार. संघाची धावसंख्या जर आपण पाहिले तर आता एक षटकाचा खेळ संपलेला आहे. 9 धावा स्कोरबोर्ड वरती आपण इथे मैदानाच्या आतमध्ये जे पाहायला मिळत आहेत. संघाचा धावफलक 9 आहे. 24 चेंडू अजून 85 बनवायचे आहेत. पहिलाच बॉल. हॅलो. मिड विकेटला चेंडू यावेळेस खेळण्याचा प्रयत्न जरूर मैदानाच्या मध्ये होता, परंतु फटका पाहिजे तेवढा लांबी डिस्टन्स गाठू शकलेला नाहीये. सचिन गवळी गोलंदाजीसाठी मैदानामध्ये येताना जे आपल्याला पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्कोरबोर्ड वरती आता पुन्हा एकदा सामन्याकडे तुम्हाला मी ते घेऊन जाईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्यात आपण पाहतोय धावफलकावरती 11 वरती धावफलक. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या मध्ये प्रगती पथावरती असताना सचिन खोलवा टप्प्याचा बॉल होता. यावेळेस पुढे सरसावले योगेश. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू ते खेळून काढला. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर संघाची धावसंख्या देखील आता पुढे जाते. एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती 12 धावा. 22 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 82 धावा ज्या आपण पाहतोय देखील अजूनही मैदानामध्ये ज्या बनवायच्या आहेत. पुढे खोलवर टप्प्याचा बॉल. ज्या प्रकारचा रिदम सचिन गवळीचा आपल्याला जो पाहायला मिळतोय, ज्या प्रकारचा आपण पाहतो त्याचं व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्कोरबोर्ड वरती आता मोठा फटका योगेशच्या बॅट मधून आपण पाहतोय. मिड विकेटला पाठवलाय चेंडूला षटकार. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर मैदानामध्ये पुढे 19 वरती धावफलक आहे. 20 चेंडू 75 अजून बनवायचे आहेत. हा चेंडू यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये खेळाडू थोडेसे गाफील राहिले आणि त्याचा फायदा उठवला योगेशने. योगेशच्या बॅट मधून पुढे चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतायत 4. हा चौकार. थँक्यू. 23 धावा स्कोरबोर्ड वरती आपण इथे पाहतोय. पुढे मोठा फटका त्यावेळेस खेळण्याचा प्रयत्न होता. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. अक्षय दुरून चेंडूला कव्हर करतायत. सिंगल चं रूपांतर दुसऱ्यामध्ये केलंय. 2 धावा यावेळेस घेतल्या जात आहेत आणि या 2 धावींच्या मदत चेक 25 धावाच्या धावफलकावर आहेत. 18 चेंडूचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही 69 धावा ज्या मात्र अजूनही बनवायच्या आहेत. स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय 18 चेंडूचा आता खेळ शिल्लक. 69 धावांचं समीकरण. 2 विकेट आलेले आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 25 आतापर्यंत बनवले गेलेले आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आता नवीन बॉलर आपण पाहतोय मैदानामध्ये. आता गोलंदाजीसाठी गोलंदाज अक्षय. चला स्पीडअप करा टीम. पुण्याच्या कॅप्टनचं मी लक्ष वेधणार आहे तुम्हाला.
थोडीशी धावफलक करा, कारण आपल्याला आज दिवसभरामध्ये खऱ्या अर्थानं बरेचसे सामने पूर्ण करायचे आहेत. हे विसरून आपल्याला चालणार नाहीये. बोला तयार. अक्षय यावेळेस पहिलाच बॉल होता, वाईट लाईन धरून मात्र चेंडू टाकण्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु यावेळेस ऑस्ट्रिकच्या तेगील थोडासा बाहेर राहिला. अतिरिक्त धाव इथे आली. अतिरिक्त धावने संघाची धावसंख्या आता पुढे सरकणारे 26 वरती धावफलक आहे. गोलंदाज तयार. पुण्याचा दुरून चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता. आता पाय चालले नाहीयेत खऱ्या अर्थानं अनिकेतचे. शांतता अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण इथे खऱ्या अर्थानं पाहतोय. सकाळच्या 17 मध्ये आपण पाहिले गेले तर मोठा फटका याही वेळेस खेळायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क इथे आपण पाहिले तर मैदानामध्ये होऊ शकलेला नाहीये. डॉट बॉल इथे येताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. बॉल तयार. ओरदी विकेट. मोठा स्ट्रोक यावेळेस डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. झेल तर जरूर झालाय, परंतु तो सीमारेषेच्या बाहेर झालाय. हा षटकार आहे. संघाची धावसंख्या इथे मात्र आपण बघतोय षटकाराने पुढे जाणार आहे. खोलवर टप्प्याचा बॉल याही वेळेस होता. टप्पा पडला, थोडीशी जागा बदलली. आपण पाहतो ना पाय चालत नाहीये. जिथे पाय चालले तिथे मोठे फटके आलेत. तुमचा फुटवर्क हा मात्र नक्कीच तुमचा एक महत्वाचा क्रिकेट मधला भाग आहे. त्यासाठी पाय चालावे लागणार तुमचे. 32 धावा स्कोरबोर्ड वरती. आता जागा बनवली, पाय चालले, परिणाम पहा काय असेल. षटकार आहे की चौकार आहे हे पाहिलं जाईल तिथे. यस 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 तिथे कळवलंय षटकार आहे. षटकार आला. षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 38. शेवटचे 13 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 56 धावा अजूनही बनवायच्या आहेत. मोठा फटका पुन्हा एकदा. बिग हिट तर केलाय. डिस्टन्स यावेळेस गाठू शकले नाहीयेत. किरण कडून इथे थोडीशी चुकी होताना पाहायला मिळाली, परंतु इथे बघायचंय संघाचे वाढती धाव संख्या आपण बघतोय. पुढे जाऊन पोहोचणारे स्कोरबोर्ड वरती धावा ज्या आहेत त्या 40 वरती 12 चेंडू शिल्लक आहेत. 54 अजूनही बनवायचे आहेत. नक्कीच आपण पाहिलं तर आमचे विक्रमदादा बोचोडे देखील आज आपल्या या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. मला वाटतं त्यांच्यासोबत विक्रम भाऊ चिरंजीव. यस, येणार फ्युचर मुळशी तालुक्याचे हे आज विक्रम भाऊंचे चिरंजीव देखील आज या स्पर्धेच्या निमित्तानं आहेत. ते देखील मैदानामध्ये आज नक्कीच आपल्या वडिलांनी आयुष्यामध्ये काय कमवलंय किंवा आपल्या वडिलांचा खेळ कसा आहे त्याची पावलं देखील क्रिकेटच्या मैदानावरती आली आहेत. ही महत्वाचं आहे. स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय धावफलकावरती 40-12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 54 अजूनही बनवायचे आहेत. इथून पुढचा प्रवास अजून थोडासा अवघड होत चाललेला आहे. मला वाटतं डीजे दशरथ सकाळपासून मात्र आमच्या आयोजकांनी ज्या प्रकारचे वडापाव त्याला दिलेत, नाश्ता केलाय मजबूत, थोडस सुस्तावलंय की काय. आपण वडापाव बद्दल खऱ्या अर्थानं जर थोडासा अभ्यासला तर देखील भाऊ वडापावचा इतिहास माहिती आहे का? वडापाव तयार कसा झाला किंवा वडापावचे निर्माता कोण आहेत? धावपळीच्या जीवनामध्ये आपण पाहतोय आपले पटकन उपलब्ध होणारा म्हणजे वडापाव. मुंबईमधल्या आपल्या पुण्यातल्याच आजी मुंबई दादर परिसरामध्ये राहत होत्या. बॅटिंग टीमचा आपण पाहतोय अशा ठिकाणी रिव्ह्यूचा वापर आहे. चर्चा तो सुरू राहील. व्हाईट बॉल साठी हा DRS नक्कीच टेक्नॉलॉजी आहे, तर तुम्ही त्याचा योग्य वापर करणं गरजेचं आहे. चाळीस वरती धावफलक आहे. थँक्यू डीजे.
ज्याच्या आपण चर्चा करत होतो की धावपळीच्या जीवनामध्ये लवकर उपलब्ध होणारा पदार्थ इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि त्याचबरोबर सुरुवातीला असेच मुंबईमध्ये दादर परिसरामध्ये आजीबाईंच्या घरी काही पाहुणे आले. पाहुणे आल्यानंतर त्यांना बटाट्याची भाजी केली. सकाळी तेच भाजी थोडीशी शिल्लक राहिली, वाया जाऊ नये म्हणून त्या आजीने बेसनामध्ये टाकले आणि त्याचे वडे काढले. पाहुण्यांना खूप आवडले. त्या आजीनी बाहेर स्टॉल लावला सुरुवातीला, वडे आणि चपाती हा सुरुवातीला प्रकार पुढे आला. प्रचंड त्याला प्रतिसाद मिळाला. ती नक्कल काही ठराविक हॉटेल धारकांनी मात्र ती नक्कल चोरली. चपाती बनवणं शक्य नव्हतं म्हणून त्याला दिला पाव आणि त्याचं नाव पडलं वडापाव. त्या आजींचं नाव आहे कमलाबाई ओगले. 1960 ते 70च्या काळामध्ये उदयास आलेला वडापाव, ज्यांनी 122 अधिक विविध प्रकारचे पदार्थ त्यांनी बनवले. रुचिरा नावाचं त्यांचं पुस्तक देखील आहे. त्या कमलाबाई ओगले पुण्यातच त्यांचं शनिवार पेठेमध्ये त्यांचं निधनही झालं. अशा पुण्यातून निर्माण झालेला वडापाव आहे. बऱ्याचशा गोष्टी आपल्या अवतीभोवती असतात परंतु त्याचा बारकाईने आपण कधी विचार करत नाही. मॅच कडे घेऊन जाईल. विकेट आली आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. 54 अजून पण पाहिजे आहेत. नऊ चेंडू 54. हा चेंडू देखील आपण बघतो पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळलाय, तोपर्यंत आलेली सिंगल आहे. त्यावेळेस मोठा फटका मिड विकेटला, परंतु या आक्रमणाला ऋतुराज सर फार उशीर झालाय का हे प्रश्न आहेत. धाफलकावरती आपण पाहतोय 47 आहेत. अजून 47 बनवायचे आहेत. 7 चेंडू शिल्लक आहेत. 47 ची गरज आहे. परंतु असं म्हणतात ना की क्रिकेटचा बॉल जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत क्रिकेटची भविष्यवाणी करता येत नाही. फुटबॉलमध्ये देखील काही भाकीतं केली जात होती. फुटबॉल देखील बरेचसे भविष्य केले, त्यांचे ते यशस्वी राहिले, परंतु क्रिकेटमध्ये भविष्य होत नाही. हा चेंडू बघायच्या वेळेस पंचाकडे काहीशी मागणी केली जाते, परंतु चेंडू इथे डॉट आलाय. धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या आता 47 आणि शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. आणि या 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी जर आपण पाहिले गेलं तर धाफलकावरती 47 अजून बनवायचे आहेत. मला वाटतं एका चेंडूमध्ये 11 होताना बघितलेत, एका चेंडूमध्ये 18 झालेल्या बघितलेल्या आहेत. परंतु क्रिकेटचा इतिहास आहे, एका चेंडूमध्ये 286 धावेंचा रेकॉर्ड आहे. हाही रेकॉर्ड आहे. व्हिक्टोरिया आणि स्कॅच यांच्यामध्ये सामना सुरू होता 1894 साली आणि त्या मैदानावरती फलंदाजाने तो स्ट्रोक खेळला. मैदानाच्या कडेला बरीचशी झाडं होती, त्याची झाडांच्या काही फांद्या मैदानावरती होत्या. तो चेंडू जाऊन त्या फांदीवरती अडकला आणि त्यावेळेस असे काही नियम नव्हते, डिक्लेअर वगैरे असा काही प्रकार नव्हता त्यावेळेस. तर पंचाने सांगितले मला चेंडू दिसतोय, खेळाडून नाही चेंडू दिसतोय, परंतु काढायचा कसा बराचसा प्रश्न होता. चेतन सपकाळ बोला तयार. पहिलाच चेंडू होता, त्यावेळेस लेगस्टिकच्या बाहेरचा चेंडू, व्हाईट बॉल. आणि ज्यावेळेस तो चेंडू वारला पंचांना कळलं की हा चेंडू मला दिसतोय, ते म्हणतात की तुम्ही काढा. तो कसा काढा हा माझा प्रश्न नाहीये, त्याचं उत्तर तुम्ही शोधा. बऱ्याच जणांनी तलवारी आणल्या, बऱ्याच जणांनी कुऱ्हाडी आणल्या, चेंडू काही निघेना. शेवटी कसा बसू कोणी बंदुकी चालवल्या, कसा बसा तो चेंडू खाली पाडला आणि तोपर्यंत त्या 2 फलंदाजांनी 286 धावा पळून पूर्ण केल्या होत्या. हा रेकॉर्ड आहे क्रिकेटच्या इतिहासाचा. कधी कधी असे काही रेकॉर्ड होऊन गेले त्याचे रेकॉर्ड मात्र मोडले जात नाही. परंतु यावेळी चौकार आलेला आहे, 52 झालेले आहेत, 5 चेंडू शिल्लक आहेत आणि अजून 42 ची गरज आहे. 52 झालेले आहेत. आमच्या ऋतुराज सरांचा बॅटरी पर्सेंटेज पण पाहतोय 52% आहे, 52%च आहेत. योगायोग म्हणेल मी. एक धाव आली, 53 वरती धाव फलक आता 4 चेंडू 41 ची गरज. सामना संपूर्णपणे आपण जर पाहिले गेले तर नक्कीच इथे रुद्राय 11
हा संघ मात्र एक मजबूत स्थितीमध्ये आहे. अलाउन दी कार्पेटचा स्ट्रोक होता यावेळेस, हा चेंडू चौकार आलाय. परंतु या धाबा ज्या बनवायच्या आहेत, या धाबा कशासाठी बनवायचे तर नेट रन रेट साठी या धाबा किती महत्वाच्या आहेत हे आता इथल्या मुळशीकरांना माहित आहे चांगल्या प्रकारे. खूप बारकाईने सगळेजण अभ्यास करतात. विशेष एका एका चेंडूचं खूप अगोदर मात्र त्यांनी प्लॅन आखलेला असतो. 3 चेंडू 37. फिंगर रोल केले, थोडासा धीम्या गतीने टाकलेला चेंडू चेतन सपकाळले लास्ट मोमेंटला आपण पाहतो बॉल ज्यावेळेस त्यांनी रिलीज केला, डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. श्री काटे आपण पाहिलं गेलं तर श्री उर्फ बाबू यांनी मात्र सगळ्यांनी या सगळ्या संघ खेळाडूची बांधणी केली. या संघाची त्यांनी सगळ्या खेळाडूंना तयार केलं, मोटिवेट केलं. आणि आज रुद्रा 11 संघ आपण पाहतो एक चांगला संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. खोलबट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, तिथे मात्र चेंडूला थांबवलंय. दुसरी ही धाव घेतली जाईल. एकेरी दुहेरी धावा. ज्या झोन मध्ये आपण पाहतोय चेंडूला तिथे अडवलंय त्या झोनला काऊ कॉर्नर असं म्हटलं जातं. का म्हटलं जातं ते नक्कीच मी त्याचाही तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेल. 59 धावा दापुलकावरती, एक चेंडू शिल्लक आहे, 35 अजून बनवायचे आहेत. लोअर फुल टॉस, पिकअप स्ट्रोक, लॉंग ऑफच्या दिशेने षटकार तर आला, परंतु या आक्रमणाला मी म्हणेल उशीर झाला. परंतु मॅच संघर्ष खूप चांगला होता खऱ्या अर्थानं. स्टार 11 घोटावडे संघ तुम्ही देखील खूप चांगली लढलात, चांगली फाईट केली. मॅच इथे जिंकलेली आहे रुद्रा 11 संघाने. प्लेयर ऑफ द मॅच हा किताब 11 चेंडू 31 धावा आणि 2 षटक टाकत असताना 1 विकेट ज्याने मिळवली, सचिन गवळी ठरतोय या मॅचचा हिरो. सचिन या. चला कुळे संघ तुम्ही लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॅट्समन तुम्हाला विनंती आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या.